प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. पुन्हा एक वार मी नेहम्याच्या जीवनामधून काही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पुढे आणते आणि बायबल आम्हाला सांगतं, नेहम्या पहिला अध्याय आणि 1 ते 4 वचनातून फार सुंदर उत्तेजन देते की त्या ठिकाणी वृत्तांत असा आहे की 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी म्हणजे नेहम्या त्या ठिकाणी शुशून राजवाड्यात होता आणि एका राजवाड्यात असणाऱ्या व्यक्तीनं त्या ठिकाणी एक माहिती किंवा एक त्या ठिकाणी न्यूज ऐकली, त्या ठिकाणी बातमी ऐकली आणि ती बातमी काय होती की त्याचा हनानी नावाचा एक बांधव त्या ठिकाणी यरुशलेमहून आला आणि यहुद्यातून आला आणि त्यानं त्या ठिकाणी बंदिवासातून सुटलेल्यापैकी जे यहुदी शेष राहिलेले आहेत त्यांच्याविषयी माहिती सांगितली की ते फार दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे आणि वेशी यरुशलेमच्या वेशी आग लावून जाळून खाक झालेले आहेत. एवढीच त्याला त्या ठिकाणी न्यूज मिळाली. बायबल मला सांगतं त्या ठिकाणी नेहम्याचं पहिला अध्याय पहिलं वचन तो म्हणतो, हे ऐकताच एका प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला मिळणारी माहिती किंवा त्याला मिळणारी त्या ठिकाणी बातमी जी आहे किंवा आम्ही जी चौकशी करतो त्याचा परिणाम प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीवर काय होतो. माझ्या प्रियाने हे पवित्र शास्त्र हे आपल्याला अप्लाय करण्यासाठी आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी उत्तेजन तुम्हाला देत आहे की काय आम्ही आमच्या ख्रिस्ती बांधवांच्या ख्रिस्ती सेवेच्या काही गोष्टी ऐकतो त्यावेळेला आमच्यामध्ये काय प्रतिक्रिया होते. बऱ्याच वेळा प्रतिक्रिया आमच्या निगेटिव्ह असतात. चर्चेचा विषय वेगळाच होतो, ह्याला दोष त्याला दोष त्याला दोष त्याला दोष. पण एका प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचं जीवन काय होतं की त्या ठिकाणी पाहूया नेहम्याच्या जीवनामधून. बायबल सांगतं, नेहम्या खाली बसून रडू लागला. प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचं हृदय हे परमेश्वराच्या कामाप्रित्यर्थ देवाच्या लोकांप्रित्यर्थ सेन्सिटिव्ह असतं, कन्सर्न असतं. आणि म्हणून मला सांगू द्या प्रियानो की जर आम्हाला येणारी बातमी किंवा आम्ही केलेल्या चौकशी याचा परिणाम जर आमच्या हृदयावर होत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी शास्त्रीय पुरुषी लोकांच्या गटामधले आम्ही आहोत प्रियानो. फक्त चर्चा करणार, न्याय करणार, ह्याला दोष त्याला दोष त्याचं हे. परंतु त्या ठिकाणी नेहम्या खाली बसून रडू लागला. पहिलं त्याच्या जीवनातलं गुण. दुसरं म्हटलं त्या ठिकाणी बरेच दिवसपर्यंत विलाप करत राहिला. विलाप आम्ही करतो बऱ्याच वेळेला की त्या ठिकाणी नको त्या गोष्टीचा शोक असतो. आम्हाला आमचं मेलंय, आमचं गेलंय, आमचं असं झालं, आमचं तसं झालं, आमचं संपलं, सगळं ह्याचा विलाप करत असतो. परंतु नेहम्यानं त्या ठिकाणी देवाच्या घराविषयी, यरुशलेमेविषयी त्या ठिकाणी त्याला हृदय होतं की यरुशलेमेचा तट जळून खाक झालेला आहे. तुम्ही मी देखील आज यरुशलेम आहे माझ्या प्रियानो. आज अनेक ख्रिस्ती बहीण भावांचा विश्वास निघून गेलेला आहे. ख्रिस्ती बहीण भाव माझ्या प्रियानो की देवाच्या घरामधली सेवा, पावित्र्याची सेवा करत असताना आम्ही पावित्र्याविरहित आहोत माझ्या प्रियानो. बऱ्याच वेळ लोकांनी जग आणि जगाच्या गोष्टी ह्या आपल्यावर येऊ दिलेल्या आहेत. परंतु तुम्ही मी पाचारण केलेले, वेगळे केलेले देवाचे लोक, देवाच्या घरातले लोक, प्रार्थना करणारे लोक. मी हा संदेश प्रार्थना करणाऱ्या लोकांसाठी देत आहे. कृपा करून दुसरं कोणी तुम्ही त्या ठिकाणी एक्सेप्ट करू नका. त्या प्रार्थना करणाऱ्या लोकांसाठी माझा विश्वास आहे की प्रत्येक मसीही व्यक्ती प्रार्थना करणारी व्यक्ती आहे. तर त्या ठिकाणी आमच्याजवळ ते हृदय यावं, ती आमची कृती व्हावी. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली, उपवास केला. तिसरी गोष्ट त्यानं उपवास केला आणि प्रार्थना केली. माझ्या प्रियानं फार गरजेचं आहे. आम्ही ऐकत आहे 1 मार्चपासून रायपूरपासून छत्तीसगडपर्यंत मसीही विरोधात रॅली निघत आहे. जसं मणिपूरची झालेलं चित्रण, काही गोष्टी आठवा. आणि मला सांगू द्या प्रियानो, आज त्या ठिकाणी UP-मध्ये असणाऱ्या मसीह लोकांसाठी आपण रडूया, प्रार्थना करूया. आमचेही बहीण, आमचेही लेकरं आहेत, आमच्याही तरुण मुली आहेत, आमचेही ख्रिस्ती आई बाप आहेत, सेवा करत आहेत. तुम्ही मला सांगू द्या प्रियानो, आज आपलं हृदय हलकावं देऊ दे आणि या जगामध्ये ख्रिस्ती लोकांविरुद्ध चाललेलं हे सगळं अतिक्रमण सैतानाचं थांबू दे. प्रार्थना करूया आपण देवाजवळ, म्हणूया, प्रभू मला नेहम्यासारखं बनव, मला नेहम्यासारखं बनव, मला नेहम्यासारखं बनव. माझ्या प्रियानो, ह्या वचनानं परमेश्वर तुम्हाला नेहम्याचं हृदय देऊ. तुम्ही मी नेहम्यासारखी वृत्ती करू, हीच प्रार्थना मी करत आहे. आमेन.